नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. 4-5 दिवस झाले माझ्या नंदूबाईचा मुलगा आला होता. आज सकाळीच तो रिटर्न माझ्या जाऊबाईच्या घरी गेला. तर जे काही अंथरूण वगैरे होतं ते सगळं काढायचं चालू होतं. खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही. म्हटलं की आत्तापासून म्हणजे लॉंग व्हिडिओ पण आपले येतीलच, लवकरच येतील. तर सकाळी स्वयंपाकाआधी व्यवस्थित आवरलं. त्याच्यानंतर फ्रेश झाले, व्यवस्थित देवपूजा वगैरे आवरून घेतले आणि त्याच्यानंतरच हे बाकीचे जे काही काम होते त्याचं काम आवरायला घेतले. आणि आता पावसाळा सीझन असल्यामुळे जे काही कपडे आहेत ते अस्ताव्यस्तच आहेत. शक्य होतील तितकं मी आवरण्याचा प्रयत्न करते, पण हा मेशोवरून घेतला होता. पण कपड्याचा जास्तच लोड आल्यामुळे तो कंटिन्यू त्याचा पाईप जो आहे तो निसटून खाली पडतो. त्यामुळे खूप म्हणजे आता बाहेर कपडे पण वाळत नाही ऊन नसल्यामुळे. आत हॉलमध्ये घालायचं, हॉलमधून सोफ्यावर ठेवायचं, सोफ्यावरून मग परत इकडे घडी आणून ठेवायचं. असंच कंटिन्यू 4-5 दिवस झालं चालूच होतं. तर आज सकाळी म्हटलं की जे काही कपडे वाळलेले आहेत ते व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं. मग त्याच्या आधी जे काही अंथरूण वगैरे होते ते सगळं आधी व्यवस्थित घडी घालून घेतले. आतल्या बेडरूममध्ये ते पण अंथरूण तसंच होतं. आज सकाळी अंघोळ करायच्या आधी काहीच आवरलं नव्हतं. डायरेक्ट अंघोळीलाच गेले, स्वयंपाक वगैरे आवरले, डबा दिला आणि गार्गी शाळेला. मिस्टर ऑफिसला गेल्यावरच मग हे बाकीचे सगळे काम आवरायला घेतले. तर पटकन जे काही अंथरूण वगैरे होते ते काढूनच घेतले. त्याच्यानंतर जे काही सोफ्यावर पूर्ण वाळलेले कपडे होते, कसं वाळतील ना तसं मी सोफ्यावरच ठेवले होते. आज ती सगळी कपडे व्यवस्थित बेडवर आणून टाकले आणि जो काही काल धुतलेले कपडे होते ते रात्रीच म्हणजे जे काही हॉलमध्ये दोरा बांधलेला होता त्याच्यावर आणून टाकले होते. रात्री नंदूबाईचा मुलगा फॅन यूज करतो त्याच्यामुळे ते फॅनच्या वर पूर्ण ते पण वाळले होते. सगळी कपडे एकाच ठिकाणी घेऊन बसले आणि व्यवस्थित किती होतील तेवढं मी घडी घालून म्हणजे वेगवेगळे करून ठेवले. म्हणजे गार्गीचे कपडे वेगळे, माझे कपडे वेगळे, मिस्टरांचे कपडे वेगळे असे करून ठेवले. आणि त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं काम होतं जे मेशोवरून मी कपडे ठेवण्यासाठी जे स्टोरेज बॉक्स मागितलं होतं त्याचे जे काही पाईप वगैरे होते ते व्यवस्थित परत सेट करून घेतले. आणि त्याच्यानंतर जे काही कपडे घडी घातलेले होते ते व्यवस्थित अरेंज करून ठेवले. आणि तुम्ही फायनल लुक बघू शकता. व्यवस्थित सगळं क्लीन करून लावून व्यवस्थित लावल्यावर किती छान दिसत होता. आणि जे काही कपडे वगैरे म्हणजे साईडलाच मी अंथरूण वगैरे ठेवले होते तिथे पण पूर्ण क्लीन वाटत होतं. ज्यावेळी असं मी कपडे वगैरे अरेंज करून ठेवते ना त्यावेळी खरंच खूप मनाला समाधान वाटतं. कारण कपडे किंवा जे काही घर ऑर्गनाईज असेल किंवा स्वच्छ नीटनेटकं असेल ना तर खरंच मन खूप प्रसन्न होतं. हे पूर्ण आवरून घेतले. त्याच्यानंतर आज झाडू मारायला खूपच उशीर झाला होता कारण कपडे वगैरे घडी करत बसले होते त्याच्यामुळे. आणि व्यवस्थित चटई वगैरे काढून घेतले आणि फक्त म्हणजे काही राहिलेलं काम होतं तेच हे केले, आवरायचा प्रयत्न होता. आणि आज दुपारी अचानक ऊन पडलं होतं त्यामुळे जे काही अंथरूण वगैरे होते म्हणजे गार्गीचे वगैरे ते पावसाळे ज्यामुळे थोडं कोमट होतं त्यामुळे काय केले की अंथरूण वगैरे बाहेर घेतले, जे रॅकवर व्यवस्थित वाळायला घातले आणि त्याच्यानंतर पूर्ण लोटून वगैरे घेतले. हे पूर्ण सगळं काम आवरूपर्यंत म्हणजे गार्गी आली, तिला थोडं जेवायला वगैरे दिले आणि तिला झोपवले आधी. आणि त्याच्यानंतर पूर्ण महत्त्वाचं काम म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी तिच्या गार्गीच्या शाळेत फंक्शन होतं. त्यावेळी जे काही साडी किंवा तिला काय जो मेकअप वगैरे केला होता ते पर्समध्ये तसंच तिथे म्हणजे स्कूलमध्येच तिचे कपडे वगैरे चेंज केलेच होते. पण जो काही तिला मी म्हणजे वापरले होते गळ्यातले हार बांगड्या वगैरे तर पर्समध्येच होतं. खूप दिवसापासून होतं की आज काढायचं उद्या काढायचं. शेवटी आज त्याला मुहूर्त आला आणि ते व्यवस्थित सगळं पर्स वगैरे रिकामं करून घेतले. आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे बाकीचे जे साहित्य होते त्याच्या जागी व्यवस्थित लावून दिले. माझ्या आयुष्यात मला कधीच काही असं म्हणजे पर्टिक्युलर मिळालंच नाही असं काही नाही. जे काही गोष्टी मिळत होत्या त्या पूर्ण कमी मिळायच्या कारण घरची परिस्थिती तेवढी नव्हतीच. पण आता गार्गी, आता मी पण कमवते, मिस्टरही कमवतात. आणि कसं आहे गार्गीचे जे काही फंक्शन्स असतील किंवा जे काही तिचे म्हणजे तिला
सण वगैरे असतील किती शक्य होतील तितकं मी तिला आवरण्याचा प्रयत्न करते. कारण माझं बालपण लोकांच्या म्हणजे गळ्यातले हार वगैरे मागून घ्यायचे, दुसऱ्यांचे साडी वगैरे घ्यायचे, पण मी तसं नाही करत. स्पेशली जो काही कार्यक्रम असू दे गार्गीच्या शाळेत, आवर्जून मी एकतर नवीन घ्यायचा प्रयत्न करते किंवा जे काही असेल त्यातच मी पूर्ण तिला व्यवस्थित नटवण्याचा प्रयत्न करत असते. ॲक्च्युली आजच्या सगळ्याच आई हे पूर्ण प्रयत्न करत असतात, कारण आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं. कारण मी ज्यावेळी लहान होते सगळं माझं मीच करायचं. कारण शाळेतला कोणताही कार्यक्रम असो, खूप म्हणजे खूप क्वचितच कार्यक्रमात मी सहभाग व्हायचे. कारण हेच की घरची परिस्थिती एवढी नव्हती की बाहेर म्हणजे हे पैसे देऊन हार वगैरे घ्यावे किंवा प्रत्येक कार्यक्रमाला आईकडून नवीन साडी घ्यावी, अजिबात नव्हतं. तर आता ते आठवले ना दिवस तर असं वाटतं की नको बाबा, आता जे आहे ते गार्गीला व्यवस्थित म्हणजे तिचं जे काही हौस आहे ते पूर्ण करावं. काल रात्रीच दूधवाल्या भैयाकडून 1 लिटर एक्स्ट्रा दूध मागवलं होतं स्पेशल पनीर बनवण्यासाठी. आता थोडंफार जास्तच मी बाहेरचं पूर्ण अवॉइड करते. पनीर, दही वगैरे. दही तर मी नॉर्मली घरीच बनवते, पण पनीर बाहेरून विकत आणायचे. पण आता मी पनीर पण घरीच बनवते. पनीर बनवण्यासाठी ठेवले आणि थोडंफार कडधान्य मोड आणण्यासाठी ठेवायचे होते, ते पण व्यवस्थित धुवून मोड आणण्यासाठी ठेवले. म्हणजे आधी भिजवण्यासाठी ठेवलं, आता उद्या सकाळीच त्याला मोड आणण्यासाठी कापड वगैरे बांधून ठेवेन. आणि चहा पावडर, साखर, मीठ आणि तिखटचा डबा पण मी धुवून घेतलं होतं, म्हणजे रिकामं झाले होते, ते पण व्यवस्थित वाळले होते म्हणून पूर्ण ते पण डबा रिफिल करून घेतले. आणि आजचा दिवस असा काही होता ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलं. तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.